काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तसेच पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांना जीवाने मारण्याची धमकी देण्याच्या विरोधात आज यवतमाळ येथे जिल्हा काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले। यवतमाळ येथे संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी 1 वाजता जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले। यात मोठ्या संख्येने काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सामील झाले। मारवा यांच्यावर कारवाई होत नसल्याने केंद्रातील भाजप सरकार विरोधातही जोरदार नारेबाजी करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना भाजप नेता मारवा यांच्या पोस्टरवर जोडे मारून आपला आक्रोश व्यक्त केला। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी भाजपचे माजी आमदार मारवा यांच्याकडून अमेरिकेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यासंबंधात बोलताना लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे काँग्रेसमध्ये या धमकीविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे। जिल्हा काँग्रेसकडून आज यवतमाळ येथे झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संबोधित करण्यास म्हटले आहे। गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे। यापूर्वी देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिराजी गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत। त्याच विचारधारेत असलेल्या लोक आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे। पण भाजपाचे सरकार मात्र काहीही कारवाई करत नाही। हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह बाब आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देणाऱ्या दिल्ली भाजपचा नेता व माजी आमदार तरविंदर सिंह मारवा याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मारवा याला पाठबळ देणाऱ्या केंद्रात असलेल्या भाजप सरकारचाही निषेध करीत जोरदार नारेबाजी करण्यात आली। या आंदोलनात प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्ष संध्या सवालाखे, काँग्रेस नेते प्रवीण देशमुख, बाळासाहेब मांगुळकर, प्रदेश काँग्रेस सचिव जावेद अन्सारी, काँग्रेस पदाधिकारी मीनाक्षी सावळकर, शहर काँग्रेस अध्यक्ष चंदू चौधरी, NS युवा जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, कृष्णा पुसनाके, पंढरी पाठे, माया मनवर, अरुण ठाकूर, अजय किणेकर, दिनेश हरणे, जिल्हा अध्यक्षा महिला काँग्रेसच्या कविते पोपुलवार, जयश्री मडावी, लियाकत शेख, मारिया देशमुख, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा उषा दिवटे, निशा वाकडे, रजनी वाघारे, बबली भाई, प्रमोदिनी रामटेक, गुलाब सोळंकी यांच्यासह अनेक लोक सामील झाले होते।